बोलती का तू? काय पण काय खरं तर सांगते. हा तू पण खूप शहाणी आहेस ना. चल जाऊ नाही राहिला. एक काम करू, आपण सहकुटुंब सहपरिवार काशीला जाऊ आणि म्हातारीला गंगेला सोडून येऊ. निघाली ना बाबा 3 जण. आता धाकल्या भावाचं नुकतंच लग्न झालं होतं, त्याची बिचारी बायको निघाली. सगळी जण निघाली, 3 भाऊ त्यांच्या बायका निघाले काशीला. पण आता ऐका, वाटेमध्ये बाबा ती कुठं थांबतच नव्हती. अरे सोन्या येणार नव्हता ना. म्हणलं हा भूक लागली म्हणलं घरी कीर्तन आलं का जेवायला. कीर्तन कीर्तन ऐक की मग जेव बाळा. भूक लागली. अरे कीर्तन तर संपन्न की लगेच भूक लागले. बघ सोमचा फोन आलाय, जेवा ये म्हणून. चालतंय, मला पण जेवायचं. मला सोडून जेवायला नको. हा मला सोडून नको जाऊ जेवायला. आपण दोघं संघ जेवण की भावाला करा. मी तुला सोडू आपला जिभेतला करा. तू मी तुला सोडून जेवण का भाऊ? नक्की ना? नक्की भाऊ, आपला शब्द आहे. कीर्तन ऐकलं जोके मग कीर्तन ऐकलं जेव्हा भेटेल ना. जेवायचं तुला. हा घर जेवण नाही आलं. सकाळ करून जेवला नाही काय. जेवायच्या कामात सकाळ जेवला. सकाळ जेवलोच नाही सकाळ करून. सरपणाचा वाडा लग्नाला पण नाही त्यांनी सांगितलं बोलायला नाही घरी काय नाही. जाऊ भेटू मित्र कोणा तरी कुठं जायचे कुठं तर घरी चला मग आता काय करता एवढे आले तर फोन भेटू. ठीक आहे आतमध्ये वाटते डायरेक्ट भेटू मग चल तुम्ही आतमध्ये का सापाची पुढे गाडी
नागेश्वरी अरे ओळखलं की कधी आला असतात काय सांग मोहनला भेटा आले होय आम्हाला खडे मोहन लग्न आले काय खरं आहे का नाही काय मोहन काय आपण बसवते फेकते बे. काय बोलता मोहन मोहन आहे घरी. होता काय बोलताय बोललं की लग्न झाले माझं. आम्हाला काही माहित नाही राव. आम्हाला तर काही माहित नाही. मोहनला भेटू चला की. हाय घरी हाय हाय चला या चला चला बघू जसं कोण आहे. अरे मोहन आहे आपला मोहन उठा. मोहन मोहन होय आयला मोहन उठा पुढे बघता मोहन उठा कोण उठत सांगतो कोण उठलं दादा मित्र तुम्ही ओळखणार आहो ए बस बघा इथे. कोणाला भेटाय बघा मोहन शेठ काय तुम्ही सांगून ठेवलं लग्न झालंय तुमचं लग्न झालंय तुमचं अहो, मी दादा मी ओळखणार तुम्ही एवढं दिवस आलोत गावाला काय नितीन शेठ काय मोहन शेटराव तुम्ही आम्ही खास भेटायला कोण माहिती ना मुंबईवरून बार अरे यांची झोप गेली का नाही अजून लय वेळ झाला झोपलो. अचानक झोपत ना उठवलं काय करणार आहे ना तुम्ही तो बोर्ड ना सामा काय झोप आता मोहन शेट तुम्ही तर आमच्या तो पोगडवलं बार राव काय झालं नितीन शेठ काय झालंय राव तुम्ही जा तो फोन केला तुम्ही काय बोलला लग्न झाले माझं अरे बाबांना तुमची मस्करी केली त्यासाठी तुम्ही बरं मुंबईवरून आला आणि ते मस्करी असली मस्करी असते होय लागा एवढं लांब आला आपण राव. मोहन लग्न झालं आज कुठे असते मस्करी राव मोहन तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलं राव मुंबईवरून मोठं बॅग मध्ये मला मोहनला गिफ्ट देऊन आज काय अहो, देण्यात काय अर्थ नाही काय राव आमची मस्करी अशी कुठं मस्करी असते होय सारख्या राव आता काय कानात थोकतं काय माझ्या एवढ्या लांबून आलाय तुला तेवढं खर्च करून आलाय त्याचं लग्न जमून त्यानं अपोगत राहिलं त्याचं लग्न झालं म्हणून काय उपयोग झाला रे एवढा काय गुलू गुलू बोलताय बायगत अहो आमची बायची लय तुम्ही राव काय केलं राव मी काय केलं तुझ्या कान पट्टा तू काय केलं वाळशाने आणि मुंबईवर होतं मारा आलो वर तुझ्या लग्न साडला का मी किती खुचरतो माहिती का आयला मला आपल्या मित्र लग्न इतकं नाही मालू मी म्हणलं मोहन आपलं मोहन काय मोठं गिफ्ट घेऊन जाऊ काहीतरी आणि इथं ऐकतो मी वेगळंच कपडा करून माहिती का तुला आयला मला मोज लग्न झाले मी किती खुश माहिती का अख्खा माझ्या मित्रांना सांगितलं राव मोज लग्न झालं आपण फक्त ट्रॅव्हलला पैसे नाही गेले येड्या. मी बहिणीसाठी गिफ्ट आणलं होतं दाखवू का दाखवू मोबाईल आणला होता मी आयुष्यपद राव मोहन बघा अरे कशाला जायचं ऐकून आला ते गावात अपोगत राहिलं आता मुंबईला मी त्याची अफवा केली एवढा मोठा खर्च करून मोबाईल आणला मला आणला की मध्ये की मला तुम्हाला कसं काय आम्ही वहिनीसाठी आणला होता लग्न वगैरे काय झालं नाही खोटा न्यूज सांगा तुम्ही राव तुम्हाला नाही मोबाईल देणार मी देतो बाय मुंबईच्या गर्लफ्रेंड मला पण बघ एखादी गर्लफ्रेंड मुंबईला कशाला तुम्हाला बघायचे तुम्ही त्यांनी लग्न झालं म्हणून आले आम्ही गावात निघून बिनबोमाडा खर्च केला आम्ही एवढा एकटा मेलं मी घेतली वाट लागली सगळी बघा ना सर याच असते पण शेट तुम्ही गाडी शेट घेऊ नका उद्या सकाळी तुम्ही अक्काची गाठ घ्या बर मी अक्काला सांगून ठेवले तुमच्यासाठी एखादी पोरगी बघायला तिने बघून ठेवली असेल उद्या सकाळी तिची नक्की गाठ घ्या चालतंय मी घेतो सकाळ मग अक्काची गाडी घेतो जाऊन अरे बाळांनो तुम्ही एवढं मित्रांनो मुंबईवरून आलाय दादा हा नितीन बाळांनो तुम्ही जेवण आलाय का अरे जीवन बकरा आम्ही एवढा मग पेट्रोल जाऊन येडे आम्ही लगा काय बोलतो बघ की जीवन आलाय का अरे एखादं म्हणलं पाहिजे बकरा पोरण या तुम्हाला बकरं कापतो काय करतो आम्हाला लागतं बकरा असं कुठं असतो राव बकरा कापा की बकरा राव हा? एवढा लांबून आलं पूर आम्ही राव तुझ्या लग्नात ऐकून खोटी बातमी ऐकून होईल का काय खर्च नित्या एवढा लांबून आलो काय मारून पाठवलं मोहनने आपल्याला राव अरे आपण एवढा मारला का मोठ झाली बकरा कापता आला नाही का असं कुठं असतो राव द्यायचं काय खरं आहे चल, बघ, आपण बघ. गावाकडे राहू तरी गावाकडे चालतं का आपण राव? आता मारते ते. एवढा लांबून आला आपण. अरे पण त्याचं ऐकून मला मग फोन केला लग्न झाले मोहनचं म्हणून असं कुठं असते त्याचं ऐकून मी खुद्दच नाही तुला म्हणलं मोहन आपल्या खर्च करी मोहन बकरा करा कापी हो, म्हणजे किती मोहन आपल्याला बिल बकरा काढला काढवला आपल्यावर कधी मोहन बिळी ठरलं का नाही तर काही कसा विचार करता खर्च आज काय? कुठं असतोय राव. चल. परत नाही मोहन ते म्हणून आलो तुम्ही हाय झोपायच्या यायला गोडा लावला ती लावला काय मोहन शेट एवढा
आता ते लग्नाचं ऐकून आले तुमचे मित्र राव, तुम्ही त्यांना न खाता पिता पाठवलं, कशाला एवढं पळून आलं, काय लावली आपोआप पसरायची? अहो मी अशीच मस्करी केली सर. जाऊ द्या मुरझेट, काय नका जास्त विचार करू, निवांत झोपा. उद्या सकाळी अक्काची नक्की गाडी घ्या. बरं चालतंय हा? चालतंय, घेतो मी अक्काची. बघून ठेवले असतं तुमच्यासाठी पोरगी. काय नक्की सकाळी अक्काची गाडी घेतो म्हणजे घेतोच. चालते झोपा मग. चला हं? निवांत. गुड नाईट. गुड नाईट. पडा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या कडेचा घंटा आहे ना, तो वाजवा विसरू नका. आवाज विसरू नका.